संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण राज्यासह आता विदर्भातही आंदोलनाने पेट घेतलेला आहे। वाशिमनंतर आज अकोल्यात जन आक्रोश मोर्चा निघाला होता। यात संतोष देशमुख यांच्या परिवाराने सहभाग घेतलेला आहे आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। आज आपल्यासोबत त्यांचा परिवार आहे। दादा, मग सांगा, काय मागण्या आहेत तुमच्या नेमक्या? आमच्या मागण्या आहेत की ह्याच्यातून कुठलाही आरोपी सुटला नाही गेला पाहिजे। ही संघटित गुन्हेगारीची ही टोळी आहे। ती टोळी जोपर्यंत सगळी संपत नाही तोपर्यंत शब्द पण दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला, आणि त्यावर आम्ही विश्वस्त झालेलो आहोत। आणि सगळ्यांना आमच्या देशमुख कुटुंबियाला समाजाला न्याय भेटला पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजितदादा आता बीडचे नवे पालकमंत्री झालेले आहेत, काय पेक्षा तुमच्या? आमचे सगळं गावकरी जे आहेत, आमचं जे गाव आहे ते सगळं एकोप्यानं राहतं आहे आणि ते एकोप्यानंच न्यायाच्या भूमिकेमध्ये अजितदादांकडे जाईल किंवा अजितदादांना गावाकडं मसाजोगला बोलून घेईल आणि न्यायाच्या भूमिकेत आपण काय केलं पाहिजे, तुम्ही काय करत आहात याविषयी म्हणजे त्यांच्याशी विचारविनिमय केला जाईल। धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी बरेच वेळा करण्यात आली, पण अजून त्यांचा राजीनामा घेतलेला नाही आहे, कसं पाहाल? आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत। मग न्याय आम्हाला मिळताना आम्हाला जे प्रशासनाला जे काही करता येत आहे, जे काही निपक्षपातीपणे जे आम्हाला न्याय द्यायचा आहे, जे तपास झाला पाहिजे, यासाठी जे सरकारनं पाऊल उचलायचं आहे ते त्यांचं ते काम आहे, त्यांना ते केलं पाहिजे। संतोष देशमुखांची मुलगी वैभव सध्या आपल्यासोबत आहेत। वैभव, तू त्या तपासाच्या चौकशीची मागणी केली होती, काय पुढं निष्पन्न झालं? म्हणजे आमची भूमिका न्यायाची, आम्ही न्याय मागतो आणि आम्हाला एवढंच वाटतं की जो आरोपी अद्यापही एक फरार आहे आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावं आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा। 40 दिवस उलटले आहेत, न्यायासाठी तुम्ही लढताय? न्यायासाठी आम्ही लढतो ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे, कारण की आपण स्वातंत्र्य असताना न्यायसुद्धा का आपण मागायचा हा प्रश्नच आहे। पण झालेली घटना आहे, मी माझ्या वडिलांना वापस आणू शकत नाही, पण त्यांचं जे बलिदान आहे ते आम्हाला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं। आज माझे वडील गेले, मला इतकंच वाटतं की जी वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती दुसऱ्या कोणत्याच कुटुंबावर येऊ नये, म्हणून आम्ही सरकारकडे एवढीच विनंती करतो की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। धनंजय भाऊ, वाल्मिक कराड यांच्या सुनावणी आज होणार होती, मात्र ती आता 23 जानेवारीपर्यंत लोटल्या गेलेली आहे, काय सांगा? किती 23 जानेवारी? आमचं मत असं आहे प्रामाणिक की जे ह्या सुनावण्या आहेत, जी तपास यंत्रणा आहे, याच्यामध्ये यांना कुठंही कच्चा दुवा नाही राहिला पाहिजे। या अनुषंगाने जेवढं काही कटाक्षपणे तपास करता येईल किंवा न्यायालयीन प्रक्रिया राबवता येईल त्या पद्धतीनं राबवली पाहिजे, त्याचाच हा एक भाग आहे। 40 दिवस उलटलेत, अजूनही एक आरोपी फरार आहे। याहून स्पष्ट होतं आहे की बीड जिल्ह्याची गुन्हेगारी कुठल्या स्टेपला गेलेली आहे। आज आम्ही अकोल्यातून बोलतो आहोत, तर बीड जिल्ह्यामध्ये ही गुन्हेगारी बळकवलेली जी आहे, सगळी जी बळावलेली आहे, जे सगळी फोपावलेली जी गुन्हेगारी आहे, याची जी सीमा आहे त्यांनी गुन्हेगारांनी ओलांडलेली आहे। पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये गंभीररित्या दखल न घेतल्यामुळे त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत। त्यांना वेळीच जर गुन्हेगारी घडत असताना त्यांना जर शिक्षा झाली असती तर पुढचे गुन्हे त्यांनी कदाचित केले नसते, पण तशी गोष्ट बीड जिल्ह्यामध्ये घडली नाही। राजकीय दबाव असल्याचं काही वाटतंय? आम्ही त्याविषयी सांगू शकत नाही काय राजकीय दबाव आहे का, पण शक्यता नाकारता येत नाही, कारण का जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तो विचार नक्कीच केला जात असेल की आरोपीला कुठंतरी पाठीशी घालणं हे काम अप्रत्यक्षरित्या आमच्या कुटुंबियाच्या वतीनं मी सांगतो की तसं केलं गेलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही आणि त्याचे सुद्धा वेगळे पडसाद समाजात उमटतील याविषयी मला खात्री आहे। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता यांचा परिवार मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात त्या संतोष देशमुखांच्या न्यायासाठी, मात्र ह्या हत्येमागं पोलिसांचं कुठेतरी कसूरही झाल्याचा आरोपही या परिवाराकडून करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला।